नमस्कार मंडळी. आजचा ब्लॉग एकदम खास असणार आहे, कारण आज मी तुम्हाला दाखवणार आहे महाराष्ट्रातील पहिलं रिंगण, आणि ते पण साधं सुद्धा रिंगण नसून गोल्ड रिंगण असणार आहे. त्यामुळे या रिंगण सोहळ्याचा आनंद. नमस्कार मंडळी, रामकृष्ण रे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सिरीजमध्ये, जिचं नाव आहे वारी पंढरीची. तर आज तारीख 4 जुलै 2026, आपल्या वारीचा दिवस 6वा. तर आज आपली वारी ही लोणारवाडीपासून प्रस्थान करणार आणि आजचा मुक्काम असणार आहे ते म्हणजे खंबाळ्याला. आणि आज एवढा खुश का दिसतोय ते याचं कारण खूपच वेगळं आहे मित्रांनो, कारण आज आहे आपल्या वारीतील रिंगण सोहळा. आता रिंगण सोहळा म्हणजे काय, तर चला तुम्हाला दाखवतो. विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध रामकृष्ण हरी मंडळी. तर काही लोकांना माहितीच नाही रिंगण सोहळा म्हणजे काय. तर रिंगण सोहळा म्हणजे असा सोहळा की त्यात माऊलींचा अश्व म्हणजेच माऊलींचा घोडा हा गोल रिंगणात धावतो आणि त्याच्या खुरांनी उडालेली माती ही माऊलींचा प्रसाद म्हणून लोक कपाळाला लावतात व घरी घेऊन जातात. तर यालाच म्हणतात रिंगण सोहळा. हा सोहळा बनवला आहे कारण लोक जमा होतील आणि त्या जमावामुळे जो आनंद निर्माण होईल तो आनंद म्हणजेच हा सोहळ्याचा मूळ मोटिव्ह आहे. तर ह्याच्या संख्येने जे वारकरी येतात त्यांचा एकच गजर असतो, ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि रामकृष्ण हरी. ह्या गजरात अख्खी दातली म्हणजेच दातली गाव हे रंगून जाते. काही नियम आहेत ते लक्षात घ्या. सर्व भाविकांनी सहकार्य करा. आतमध्ये काय म्हणते कुंडली कवलवा श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय.
विश्वगुरु श्री निवृत्तीनाथ महाराज की जय. कोणी उठू नका, आहे त्या जागेवर बसून राहा. पहिली सूचना, आपापल्या अंगावरचे दागिने, खिसे पाकिट, मोबाईल, लहान मुलं यांची काळजी घ्या. ही दुसरी सूचना. जेव्हा रिंगण सुरू होईल, अश्व पडतील, तेव्हा कृपा करून कोणीही, तुमची मंडळी जी आहेत त्यांनीही जागेवर उठू नका. अश्वरिंगण झाल्यानंतर आतमध्ये पुन्हा उडीचं रिंगण होईल, तेव्हा त्याचा आनंद घेण्याकरता थांबा. तुम्हाला वाटतं घोडेपाळाने रिंगण झालं, ते रिंगण फक्त अर्ध आहे. पुढे जाऊन उडीचं भजनाचं रिंगण आपल्याला पाहायचंय. तेव्हा सर्वांना ही विनंती आहे, आपापली जागा सोडू नका, धक्काबुक्की करू नका. मोबाईल वरनं फोटो काढणं, सेल्फीचा मोह टाळा. ते नंतर करता येईल. श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तुकाराम ज्ञानोबा तुकाराम. खाली बसा. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा अरे एकदम जवळ आहे. एकदम जवळ आहे. देवाजवळ ठेवलेल्या दत्तालिकाच्या बाहेर काढून घ्या कोणाच्या इथे. या ठिकाणी परिसरातली सगळी मंडळी येत आहे. पुढे लोक सगळे सुद्धा या ठिकाणी येऊन पोहोचले. आपापल्या पायातल्या चपला बाहेर करा, बाजूला करा. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम. जरा रस्ता करून द्या. पुढे अश्व येत आहे, त्यांना रस्ता करून द्या. आखलेल्या रस्त्यावरून पुढे चला. ते आपल्या पाठीमागून जाऊ दे. एक चक्कर मारून दोन्हीकडे रस्ता करून द्या. इथे बरेच येऊ. पाठीमागच्या बाबा. अरे हे पुढच्या समोरच्या बाजूला आहो ना, सांगायला पाहिजे का? मंदिराला पुढे येऊ द्या. हरिभक्तपरायण श्री मोहन महाराज केळापूरकर, हरिभक्तपरायण श्री यावर. असा केला. अश्वांना पुढे जाऊ द्या. अश्व घ्या पुढे. बाहेर जाऊ द्या पुढे. हरिभक्तपरायणचे गावडे महाराज. अरे हे बाजूला आणा. इंडिया पुढे चला. इंडिया पुढे चला. चला चला पुढे चला. इंडिया पुढे चला. इंडिया जाण्याकरता जागा करून घ्यावा इकडची. चला चला चला.
चला पुढे चला काळकरी सरकार पुढे येते. पालखी आल्यानंतर पुष्पवृष्टी करायची. श्री ज्ञानदेव तुकाराम. चला पुढे जाऊया पुढे जाऊया. दर्शनी सुंदर होती काहीतरी पुढे चला पुढे चला. पोलिसांनी कृपया पालखीला गेला गेला तर पालखी लवकर येईल. येऊ नाही इकडे. अरे देव खूप जायचं ना पालखीच्या रस्त्यात घेऊन जायचंय. तिकडे मला हात करा तिकडे तिकडे जाऊया. विचार करा रामकृष्ण महाराज की जय. पुढे देव पुढे जाऊया. इकडची जी मंडळी आहे तिची उभी या दोन देशांच्या अर्ध्या गोव्याला जातो आणि एक सिन्नरला जातो काय ना मग डायरेक्ट दिसेल पोलिसांच्या सूचनेचं आपण पालन करा अशी विनंती आहे. जरा टक्का झालं का तुमचं दर्शन झालं का? थोडंसं काय कोणी पत्तर मागे सरकारच्या निमंत्रणाची वाट बघून सगळी उजव्या बाजूला इथे 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 मंडळी खाली बघा. आतमध्ये या पताकावाले मग टाळी वाजून स्वागत करायचं आहे पोलीस प्रशासनाचे. सर्वांनी ती जागा मोकळी करायची आहे. पोलीस प्रशासनाने घरी कमी गावकऱ्यांनी जो शब्द दिला आहे गावकऱ्यांनी मला यायचं आहे सर्वांनी. सर्वांना सोळा जागेवर दिसता आलं पाहिजे अशी विनंती आहे. सर्वांनी बाहेर यायचं जागेवर डायरेक्ट बाहेर यायचं. चला पटकन बाहेर पूर्ण जागा मोकळी करा. करा मोकळी जागा. पोलीस प्रशासनाने मोर्चेच पाहिजे आपल्या इथे. चला पताका सोडा. पताकावाल्यांनी देवाजवळ जा.
देवाजवळ जाऊन उभं राहा बोला. पालखी जवळ जाऊन पताकावाल्यांनी उभं राहा बोला का. जोंधेकडे या इकडे. इथे येऊन उभ्या. सागर महाराज सुरू करा. झेंडेकरांनी आतल्या बाजूला येऊन उभे राहा. आहे त्या जागेवर आतल्या बाजूला येऊन गोलाकार उभे राहा. झेंडेकरांनी बस असे एका लाईन मध्ये उभे राहा सगळे. चला एका लाईन मध्ये उभे राहा. हॅलो हॅलो. हा रिंगणला काय वापरा घोडे मैदान बघून नाही काय पप्पा करा नाही तो टीम लावून पूर्ण करेल. आम्ही त्यानंतर घोडे पाण्यामध्ये सोडले जाते. याची सर्वांनी नंबर देऊ का? पटकवल्याने सावध राहायचं. इथून घोडे जाणार आहे. इकडून कुठेही आतमध्ये येऊ नका. पप्पा कुठेही आतमध्ये येऊ नका. त्यांनी बसून घ्या. बसून घ्या खाली. बसून घ्या खाली. विनेकरी बसा इकडे खाली बसा. बसा खाली. खाली बसा विनेकरी बसा खाली. तिकडं तिकडं आतमध्ये आतमध्ये बसा खाली. झेंडेकरांच्या त्या बाजूला बसा खाली. बघा सर्वांना रिंगण दिसेल याची व्यवस्था आहे. कुणी गडबड गोंधळ करू नका. शांतता ठेवा. सर्वांची व्यवस्था होईल. सर्वांना रिंगण दिसेल. कृपया कुणीही गडबड गोंधळ करू नका. पोलीस प्रशासनात सहकार्य करा. पोलीस प्रशासनाने खोल्यामध्ये उभं राहायचं आता. आपले परिवर्तन करण्यासाठी जागा करून द्या. या धावपट्ट्या कोणी आला नाही लक्ष द्या. पोलीस पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन थोडी मुक्कामध्ये यावी. आपण आतल्या बाजूला फोटो विनंती आहे. पुढे अंगावर येऊ शकतो. आपण आतल्या बाजूला मोबाईल वाले आणखी किती आहे. पोलिसांनी खांदा देऊन या ठिकाणी येत आहेत. लष्करी बाहेर व्हा. फक्त पोलीस आतमध्ये हा पटावाले सोडा. पोलिसांना विनंती आहे. झेंड्यावाल्यांना आतमध्ये सोडा. झेंड्यावाले आतमध्ये सोडा. पोलिसांना विनंती आहे. कोणी आली नाही. पोलीस प्रशासन थोडं लक्ष द्यायला की नाही. चारी बाजूला एकदा स्वागत करायचंय. आता घोड्यांना देवाचं दर्शन दिलं जाईल. घोड्यांना देवाचं दर्शन दिलं आणि घोडे बाजूला जातील. चारी बाजू स्वागत करायचं.
आता बाहेरच्या बाजूला जायचंय. मनुष्यवृत्तीने आतमध्ये या. मनुष्यवाल्यांनी आतमध्ये या. कुठे आहात आपण? लेंडेकरांनी आहे बाहेर. बाहेर जा. लेंडेकरांनी बाहेर जा. खाली बसा. आतमध्ये खाली बसा सगळ्यांनी. खाली बसा इकडं. हो बसा ना बाहेर बसा. तिकडे बाहेर सगळ्यांनी खाली बसा. बसा खाली सगळे. चले जा अंदर आया पावर पावर है आता जे आतमध्ये बसलेले आहेत तिथे लक्ष द्या. आतमध्ये जे बसलेले आहे तेव्हा समोरची जागा सोडून आपण गोलाकार बसायचे. आपल्याला समोरची जागा याच्यासाठी नाही, आपण ओढी खेळ करण्यासाठी बाहेर थांबले नाही. आता आपण बाहेरच्या बाजूला थोडं सरकून बसा. समोरची सर्व जागा मोकळी सोडा. सर्व जागा मोकळी सोडा. बाहेरच्या बाजूला लाईन करून बसा. लाईन करून बसा. खाली बसा. देवाकडे तोंड करून. देवाकडे तोंड करून आपण समोरची जागा सोडून द्या. देवाकडे तोंड करून. हे बघा, दर्शन कंट्रोल करा. पोलीस दलातील सर्व कर्मचाऱ्यांना विनंती आहे आणि लोकांनी काही करू नका. 1.5 ते 2 तास तिथं पालखी थांबणार आहे. कशासाठी गर्दीमध्ये जात आहे? एकमेकाला धक्के देणे, गर्दीत जाणं हे बंद करा. पालखी 1.5 तास इथं आहे. काही करू नका आणि डबल जाऊ नका. तिथं 2-2, 4-4 वेळेस दर्शन घेतात. सर्व वारकऱ्यांना, भाविकांना विनंती आहे, पालखी जास्त काळ इथं थांबणार आहे. सर्वांनी इथं थांबून राहा. तिथं गर्दीत जाऊ नका. महिलांनी तर जाऊच नका. महिलांनी सर्वांच्या उपस्थितीत या जागेचे मालक जे आहेत माजी सरपंच लक्ष्मण शेळके आणि कैलास शेळके यांचा सन्मान करा. राहुल महाराज साळुंखे यांना विनंती आहे आपण विठ्ठलराजे उगले नगराध्यक्ष त्याचबरोबर कैलास शेळकेचा सन्मान करा. संस्थानचे अध्यक्ष राहुलजी साळुंखे यांना विनंती आहे कैलास शेळके यांचा सन्मान करा. या पुढे कैलास पुढे सरपंच हेमंत बाबा पालखी जवळ या. सरपंच कैलास बाबा पालखी जवळ या. सरपंच कुठे? सरपंच हेमंत बाबा चला या. आपण संस्थानचे अध्यक्ष सन्माननीय राहुलजी साळुंखे यांचा सन्मान या गावचे विद्यमान सरपंच हेमंत बाबा करील. नगरसेवक पाहिजे सांगितले सागर पाहिजे लहान बाबर सागर पाहिजे राष्ट्रवादीचे नेते त्यांचा सत्कार कैलास बाबर करेल. मुंगशे सर माजी प्राध्यापक मुंगशे सर प्राध्यापक मुंगशे सर सत्कार करण्यासाठी ते के पाटील साहेब हो राहुलजी साळुंखे सरपंच हेमंत चव्हाण माजी सरपंच रानू बाबर सन्माननीय साहेबांचा सन्मान करायचा आहे. पोलीस उपाध्यक्ष सन्माननीय के पाटील साहेब यांचा सन्मान धन्यवाद. त्याचबरोबर भरत पाटील साहेब यांचा सन्मान भरत पाटील साहेब
पोलीस अधिकारी यांचा सन्मान करून आहे. सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे आभार आहे. जबाबदारीचं पार पाडते. सागर मोठा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष यांना विनंती आपण इथे यायचंय. चला सागर मोठा सागर मोठा सरपंच हेमंत आवाड सत्कार करते. कविता गांधी मोबाईल हरवला, मोबाईल आणून द्या. बावड्या सरळ इकडे सरळ इकडे यानंतर भाऊसाहेब चांदोरे बावड्या चांदोरे आणि शरद शेळके यांच्या हस्ते सरांचा सन्मान होईल. त्या सरांकडे मुख्य सरांचा काय माहिती हा हो या साहेब या मुंबई महानगरपालिकेचे हो या नवनाथजी सोनवणे कार्यकारी अभियंता यांना विनंती आहे आपण इकडे यायचं पालखीजवळ. माजी सरपंच हेमंत बाबर कैलास इकडे ना अरे कैलासच्या हस्ते घ्या. विद्यमान उपसरपंच कैलास भागवड अनुष्का किरण ही मुलगी हरवली इकडे घेऊन जा. बेळगावकर वैभव महाराज गाडवे या महाराज सागर महाराज तिथे वा छान 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 याला म्हणजे वाढ धन्यवाद. मुंडेगाव यांनी पाहिजे त्यांचे भाषणाचा वाटणार सगळ्यांनी आज आणि सर्व
बोलायची नाही मागायची होती ना पाडेल नाही बाई पाडेल नाही पडेल नाही तरी आलं ना दिसतील ना सगळे गेलं म्हणतो ना एकदम लाईन मध्ये बसले एकदम